स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली या चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन करत आहे. श्री स्वामी समर्थांची 3 दिवसीय उपासना भक्ती, श्रद्धा आणि संकल्पाने केल्यास जीवनातील अडचणी दूर होऊन स्वामींची कृपा मिळते. ही उपासना संकटामुक्ती, इच्छापूर्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. श्री स्वामी समर्थांचे भक्त श्री बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने अनेक भक्तांसाठी उपासना व अनुष्ठानाची पद्धत सोपी आणि प्रभावी दाखवली आहे. स्वामी समर्थ 3 दिवसीय उपासनाचे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्वामी समर्थ उपासना 3 दिवस कशी करायची आहे? व्हिडिओ पूर्ण पहा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी उपासना प्रयत्नामागील तर्कशास्त्र आणि विज्ञान समजून घेणे अति आवश्यक आहे. कृपया समजून घ्या, या प्रयत्नाचे यश तुम्ही निर्माण करू शकता. अशा प्रार्थनेचा तीव्रतेवर पूर्णपणे अवलंबून आहे. जर तुमची उच्च तीव्रतेची प्रार्थना निर्माण करू शकला आणि उपासनाच्या 3 दिवसामध्ये अत्यंत शुद्धतेचं वातावरण ठेवले तर तुमच्या यशाची शक्यता खूप जास्त आहे. घरातील वातावरण शुद्ध असले पाहिजे. आपले मन सुद्धा शुद्ध करून या 3 दिवसीय उपासना करता तयार झाले पाहिजे. मनात नामस्मरणाची ताकद मोठी आहे हा विश्वास आणि श्रद्धा असलीच पाहिजे. घरातील पूजास्थळ स्वच्छ करून स्नान करून आपले कुळदेवताचे ध्यान करायचे आहे आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित करायचा आहे. गूळ आणि नारळ स्वामी चरणी आपल्याला ठेवायचं आहे. स्वामी चरणी प्रार्थना करून संकल्प करायचा आहे. संकल्प म्हणजे काय? आपण कुलदेवताला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य मी संकटाला दूर करण्यासाठी करत आहे. हे पूजन करणं मी अवश्य पूर्ण करेन. संकल्प करताना तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये हातात पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फूल घ्यायचे आहे आणि आपले पूर्ण नाव, गोत्र, महिना, तारीख, गावाचे नाव म्हणायचे आहे. ज्यासाठी आणि ज्या कार्यासाठी हा संकल्प घेत आहे ती इच्छा आपल्या मनात बोलायची आहे. हे स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी व आध्यात्मिक प्रगतीसाठी मी 3 दिवसीय उपासना करीत आहे. कृपा करून माझ्यावर आशीर्वाद ठेवा. मग आपल्याला श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करायचा आहे. जेव्हा आपण संकल्प करतोय ना, तर संकल्प आपला झाल्यावर ते पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सात्विकतेने जपायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत यांचे 1 ते 3 अध्याय वाचायचे आहे. त्यानंतर स्वामींचे ध्यान करून काही चुकल्यास माफी मागायची आहे आणि शांतपणे स्वामींशी संवाद करायचा आहे. हा संवाद करताना स्वामींची सचेतन मूर्ती समोर आणून त्यांच्याशी आपल्याला साक्षात्कार करायचा आहे आणि विश्वास ठेवा, तुमचा स्वामीशी साक्षात्कार होईल हे नक्कीच आहे. फक्त तीव्रतेने आपल्या स्वामींना हाक द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी स्नान पूजा, कुळदेवताचे स्मरण, दीप धूप लावून स्वामींना नैवेद्य दाखवून शांत बसून स्वामी समर्थाच्या स्वरूपाचे ध्यान करायचे आहे आणि श्री स्वामी समर्थचा जप मनोभावे आपल्याला करायचा आहे. त्यानंतर स्वामी सारामृत ग्रंथातील 4 ते 7 अध्यायाचे वाचन आपल्याला करायचं आहे. प्रत्येक वाचनाच्या शेवटी आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामी समर्थ, मला तुमचे संरक्षण व कृपा लाभू द्या. हे त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर
दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा याचा आपल्याला मनापासून जप करायचा आहे. आणि परत आपल्याला स्वामींना हात देऊन त्यांच्याशी निरागसपणे संवाद करायचा आहे. आपल्या स्वामींशी संवाद आपल्याला साधायचा आहे आणि स्वामींसमोर आपल्या समस्या मांडून त्यांचे निराकरण मागायचे आहे. आपल्याला श्री स्वामींकडून निराकरण मागायचे आहे. म्हणून त्याकरता आपल्याला श्री स्वामींशी नक्कीच संवाद साधायचा आहे. आणि ते आपल्याशी संवाद करतात. आपल्याला विश्वास होऊन जातो की स्वामी आपल्यासमोर येऊन गेले. तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्याला पूजा करून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. स्वामी समर्थांना तुळशीपत्र अर्पण करून तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थ सारामृत यांचे ग्रंथाचे उर्वरित अध्याय आपल्याला वाचायचे आहे. नंतर श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर स्वामींशी एक रूप होण्याकरता त्यांच्याशी संवाद करायकरता दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबराचे जप करायचे आहे आणि आपल्याला स्वामींशी संवाद करायचा आहे. आपल्या अडचणी संकट स्वामींना सांगून त्यांचे आभार मानायचे आहे. आणि हे आभार कसे मानायचे आहे? श्री स्वामी समर्थ माझ्या अडचणी दूर केल्या आणि माझ्यावर कृपा केली. तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या जीवनावर राहू द्या. हा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे की आपलं कार्य होऊन गेला आहे. त्यानंतर जर आपल्याला जमत असेल, आपली परिस्थिती असेल, त्या हिशोबाने आपल्याला गायला गुळ व चारा द्यायचा आहे. ब्राह्मणासाठी भोजन व्यवस्था करायची आहे. काही तुम्ही दान धर्म करू शकत असाल तर ते करायचं आहे. कारण की स्वामींना दान धर्म केलेलं खूप आवडतं. म्हणजे कोणाच्या गरिबाची मदत केलेली स्वामींना खूप जास्त आवडते. म्हणून हे कार्य आपल्याला जमल्यास करायचं आहे. आपण करू शकत असाल तर 3 दिवसीय उपासनेचे काय फलश्रुती आहे? संकटावर मात होऊन समस्याचे समाधान होते आणि मानसिक शांती, आत्मिक आनंद मिळतो. स्वामी समर्थाच्या कृपेने आर्थिक आणि कौटुंबिक कलह दूर होतात. भक्ती व श्रद्धेत वृद्धी होती आणि स्वामींची चमत्कारिक आपल्यावर कृपा व्हायला लागते. त्यांची आपल्याला प्रचिती यायला लागते. नियम जे आहे, मांस, अंडा, कांदा, लसूण याचे सेवन आपल्याला करायचे नाही. जमल्यास मौन व्रत धारण करायचे आहे. उपवास करू शकत असाल तर नक्कीच करायचा आहे. सात्विकता खूप जास्त गरजेची आहे. प्रार्थना करताना आपले कार्य झाले हा मनापासून विश्वास आणि श्रद्धा हवी. जमत असल्यास 24 तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण आपल्याला करायचे आहे. स्वामींना तुमची नुसती मनापासून भक्ती हवी, अजून काहीच नको. विश्वास ठेवा, तुमच्याकरता नक्कीच धावून स्वामी येतील आणि तुमच्या संकटाला दूर करतील. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आपल्यावर नेहमीच आहे आणि राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास क्षमा प्रार्थी. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.